कथेचं नाव भोग. लेखक अंकुश गाजरे. 5वी किंवा 6वीत असेल मी. नेमकं काय आठवत नाही. उन्हाळ्याची सुट्टी लागली होती तेव्हा. सुट्टीला कधी मी मावशीच्या, कधी मामाच्या, कधी आत्याच्या गावाला गेलोच नव्हतो. गेलो होतो ते फक्त एखादा दिवस, तो पण आईसोबत. मोठ्या मावशीनं मला सुट्टीसाठी तिच्या गावाला नेलं तेव्हा. मग काय, उड्या मारत नटतच मी मावशीच्या गावाला गेलो. 1.5 महिना सुट्टी होती शाळेला चांगली. मला लयच आनंद झाला. मनमुराद आनंद घेता येणार होता सुट्टीचा. मावस भाऊ पण बहुतेक माझ्याच वयाचा होता, त्यामुळे खेळायला मज्जाच होती. मावशीचं घर गावात, आणि गावातनं साधारणतः अर्धाभर किलोमीटर मावशीचं शेत होतं, आणि त्या शेतातून कॅनल गेला होता उजनीचा. मला पाण्यात पोहता येत होतं, मावस भावाला बी पोहता येत होतं. मग काय मजाच मजा. शेतात मोठ्याली आंब्याची झाडं बी होती. झाडाला घुसच्या घुस आंब लागलं होतं. चांगलं पाडाला आलेलं साखरेगत गोड आंब लागायचं. चोखून खायची मजा काय आवरच. शेतात आंब्याच्या झाडाखाली बांधलेल्या 2 म्हशी, 2 गायी, आणि मावशीचं घरी दुकान बी होतं. दूध खायला प्यायला काय कमी नव्हतं, आणि सगळं काय माझ्या मनाजोगच. मग काय आम्ही दिवसभर शेतात जायचो. मावस भाव झाडावर चढून पाडाचा आंब काढायचा. मग आम्ही पाडाचा आंब चुकून चुकून खायचो. साऱ्या शर्टावर, बनेलावर सारं आंब्याचं पिवळं डागच. आंब खाऊन झालं की मग आम्ही ऊसात शिरायचो. वाचा वाचा गावात काढायचो. गोरांना टाकायचो, त्यांना टम्मच करायचो, आणि मग कॅनलमध्ये जाऊन उडी मारायचो. काय मनसोक्त पोहायचो. मावस भावाचं आणि माझं दिवसभराचं फक्त एवढंच काम. संध्याकाळी पुन्हा एकदा गुरांना वैरण करायचो, आणि मग सुसाट गावातल्या घरी पळायचो. संध्याकाळी टच्चून जेवायचो, आणि जेवण झालं की मग वर माळवादावर जायचो. गार मंद वारं सुटलेलं असायचं. छानसं चांदणं पडलेलं असायचं. मग आम्ही हातरुणावर पडायचो, चांदण्या मोजायचो, एखादा तुटलेला तारा बघायचो. गार मंद वाऱ्याचा आनंद घ्यायचो. भारी वाटायचं सारं. तेव्हा मावशीच्या गावात एक सामाजिक संस्था होती, युवा प्रतिष्ठान. गावाच्या भल्यासाठी युवा प्रतिष्ठान नेहमी झटायचं, चांगलं उपक्रम राबवायचं. समाजाला झोपलेलं जाग करण्यासाठी, समाजाचं हित जोपासण्यासाठी. खरंच प्रतिष्ठानचा आदर्श घेण्याजोगा होता. युवा प्रतिष्ठानं त्यावेळेस समाजसेविका सिंधुताई सपकाळ म्हणजे माई त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं. कार्यक्रमाला मी, मावशी, काका, मावस भाव आम्ही सारेजणच गेलतो. ती व्याख्यान ऐकायला हजारो लोक लय लांबून लांबून गाड्या करून आली होती. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माईंना बघण्याचा योग आला. माईविषयी मी खूप ऐकलं होतं. माईंवर निघालेला चित्रपट बी बघितला होता. जवळून माईंना पहिल्यांदा बघत होतो. आम्ही गर्दीत बसलो होतो. माई व्यासपीठावर खुर्चीत बसून बोलत होत्या. माई म्हणत होत्या तेव्हा, हे बघा बाबांनो, बायानो, आज आपण अनेक ठिकाणी बायकांचा बसलेला घोळका बघतो. ज्या बायकांना काम नसतं अशाच बायका एकत्र येतात नुसती उठाठेव करण्यासाठी. बायका बायकात गप्पा निघतात बघा. गप्पा इतक्या रंगतात की एखादी बाई सहज बोलून जाते मोठ्यापणासाठी. 4 दिवस झालं लगीन होऊन, तवर माझ्या पोरीनं नवऱ्याला मुठीत घेतलं बघा. काय बी शिकवायची गरज नाही पोरीच्या जातीला. आपल्या परास आत्ताच्या पोरी काकणभर पुढच्याच हायत्या. लय ग्वाड आहे माझं लेकरू. जाऊ दे गे अजून महिना खांड. पुरीच्या तालावर साऱ्या घराला नाचायला लावती. हे बघा बायानो, तोंडाला थुका येईपर्यंत सांगत असते ती बाई आपल्या लेकीचं कौतुक. मग साऱ्या आयांना बरंच वाटतं. खरं तर त्या बाईला समजायला पाहिजे आपण कुठं बोलतोय, कोणासमोर बोलतोय, काय बोलतोय. हे बघा बायकानो, तुम्हाला सांगते, बायकांच्या घोळक्यात एखादी दुसरी लग्नाला आलेली पोरगी असते.
नकळत तिच्यावर वाईट संस्कार रुजतात. त्या पोरीचं न कळतं वय असतं. लहान लेकरू मोठ्याचं अनुकरण करत असतात. किंवा त्या घोळक्यातल्या एखाद्या बाईला वाटतं आपल्याही पोरीनं तिच्या नवऱ्याला मुठीत घ्यावं, आणि मग त्यातून काही बायका आपल्या लेकीवर तसं संस्कार करतात, तर काही बायका आपल्या नवऱ्याशी तसं वागायला लागतात. मग झाला घराचा खेळखंडोबा. हे बघा बायकांनो, वाईट संस्कारामुळं वाईट मन तयार होत असतं. वाईट मनामुळं वर्तन बदलतं. वर्तन बदललं की चांगल्या नात्यामधील वातावरण बदलतं, आणि वातावरण बदललं की व्यक्तीमध्ये असणारा स्वाभिमान दुखावतो, आणि स्वाभिमान दुखावला की मग माणूस कोणत्या स्टेपला जाईल हे आपल्यालाही सांगता येत नाही. मग काय, होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. खरं तर बायकांनी समजून घ्यायला पाहिजे, आपल्या डोक्यावर एकदा अक्षता पडल्या की तो आपला नवरा झाला. बायकांनी आपल्या नवऱ्याच्या धाकात राहावं, आपली संस्कृती जपावी. नवरा हा कुंकवाचा धनी असतो. कुंकवाशिवाय बाईच्या आयुष्याला शोभा नसते. बाईच्या कपाळावरचं कुंकूही पवित्र असतं, श्रेष्ठ असतं. नवऱ्याला जपलं पाहिजे, कसा का असेना तो आपला नवरा असतो. हे बघा बायकांनो, आजकालच्या पोरी जीन्स पॅन्ट घालतात, तंग कपडे वापरतात. आपल्या देशामध्ये अत्याचाराचं प्रमाण वाढलं, त्यातील हे कारण महत्वाचं आहे. बदलावं आपण, गुण्या गोविंदानं राहावं. आयुष्य पुन्हा नाही, एकदाच आहे. नवऱ्याला चांगलं शिकवणं, त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, यातच खरा शहाणपणा असतो. तेव्हा माईने भाषणात बरंच विषय हाताळलं. छान बोलल्या माई. त्यांच्या आयुष्याची खडतर कहाणी सांगितली त्यांनी. आमच्या डोळ्यातनं पाणी झालं. सगळ्यांचं प्रबोधन झालं तेव्हा चांगलं, ज्ञानात भर बी पडली. मग कार्यक्रम संपल्यावर आम्ही घरी आलो. मग तेव्हा गावामध्ये 3-4 दिवस माईंच्या भाषणाचं चांगलंच वारं वाहत होतं. माईंच्या भाषणाला तेव्हा 15-20 दिवस होऊन गेलं. माईंचं भाषण लोक विसरून गेली. एकदा मी आणि माझा मावस भाऊ आम्ही दोघं शेतातनं गावातल्या घरी जात होतो, आणि गावात वेशीच्या आतल्या बाजूला दारात उभा राहून एका बाईचा शिव्यांचा भडी मारत चालला होता. ती बाई म्हणत होती, अरे ए ताटीवाल्या, तुला इरवड करायला लागते म्हणल्यावर काम करायला काय उतर? अरे कुठं तरी जाऊन खबजा की जा, कशाला बसलाय माझ्या मुळावर? तुझी ताटी मुडली, किरडी मुडली तुझी, घोटभर मूठ ढोसतोय आणि गावभर तमाशा करतोय. वय काडीचं काम करत नाही ताटीवाला. माझ्या मुळावर ठेवून गेली तोंडवर करून ती. अरे जा की कुठं तर काळ तोंड कर जा, खबजाचा कुठं तर जाऊन तिकडं. मोठ्या मोठ्याने शिव्या देत होती ती बाई. तोंडाला येईल ती बोलत होती. तो असल्या शिव्या मी पहिल्यांदाच ऐकल्या होत्या. रस्त्याने येणारी जाणारी माणसं ऐकायची आणि मग निघून जायची. बारकी बारकी पोरं माझ्यागत उगच सशागत कांटाव करून ऐकत उभी राहायची, हसायची. शेतात गेलेल्या बायका तर वेशीतनं माना खाली घालून काहीतरी बडबड करत घराकडे निघून जायच्या. मी आपलं सारा डोळ्यात टिपत गपचीप मावस भावाच्या पाठीमागनं चालत होतो. चालत चालत त्या बाईनं दिलेल्या शिव्या मनात साठवत बी होतो, नंतर उपयोगी पडतेल्या म्हणून. मग काय, मला लय कळते वय, मी बारकाच होतो. रस्त्यानं चालता चालता मी त्या बाईचं थोबाड बघितलं. कपाळाला मोठं कुंकू, वयानं असेल 30-40-35. लय काय कळत नव्हतं, पण होती मोठी बाई. अंगात छापील पाता, डोक्याची केस इसकटलेली, पदर कमरेला खावल्याला. बाई हाताची बोटं कडाडा मोडायची आणि लोकांची गर्दी जमेल तसा बाईचा शिव्यांचा भडीमार चाडायचा. बाई नुसती अंगाची लाई लाई करून घेत होती, आगस्तळपणा करत होती. आम्ही वेशीतनं आत गेलो. बोलत बोलत मावस भावाला म्हणलं, होय र, हे बियाणं कुठलं र? कसल्या शिव्या देती बाई असली? काय बोलावं तितकंसं मला बी कळत नव्हतं. मग मावस भाऊ मला म्हणला, अरे ही ताणी लय आगस्ताळ बाई, हिचं रोजच मड असतंय, रोज तना करती बाई. नवरा कामच करत नाही, कामाचं पैसेच देत नाही, नवरा दारूच पितो म्हणून. अरे खरं तर हिच्या त्रासाला कंटाळून तो दारू पितोय. हिच्यामुळे तर गरिबी आली. लपडेखोर बाय, चैनी बाय,
अरे ही सारखा पैसा हिलाच मागते, मलाच पाहिजे, कामाचा पैसा मलाच पाहिजे. काय सांगायचं तुला, जाऊ दे चल. माऊस भावाचं तेव्हा नुसतंच ऐकून घेतलं म्या आणि विषय सोडून दिला. संध्याकाळचं जेवण करून माळवादावर जाऊन मस्त चांदण्यात झोपलो. त्या बाईचा तोर उशीरपर्यंत आवाज चालूच होता शिव्यांचा. कधी बंद झाला कोणाच ठाऊक. मी आपल्या लवकर झोपी गेलो. दिवस पुढं पुढं पळायचं. मी सुटीचा लय आनंद घेत होतो. मज्जाच वाटत होती. आंबा खायचं, पोहायला जायचं, गुरांना हिंडवायचं आणि मग संध्याकाळी माळवादावर जाऊन चांदण्यात गप्पा मारत बसायचं. आणि तेव्हा आम्ही एकमेकांना होमणं बी घालायचो, खेळायचो. सगळं कसं मनाजोगत चाललं होतं. शेतातून संध्याकाळी आम्ही घरी जाताना तानीचं नवऱ्याबरोबर रोजच भांडण झोपलेलं असायचं. शेतातून येताना जणू आमचं शिव्यानं स्वागतच व्हायचं. शिव्या ऐकायला नकोशा जरी वाटल्या तरी त्या वेशीतून जाताना नाईलाजानं ऐकाव्या लागायचा. मग काय करणार आम्ही तर. कुणी समजावायचं तानीला. मी तर एवढासा चिटुकला. पण तानी चुकत्या हे माझ्या मनाला तवा कळायचं. तानेचा नवरा बिचारा गप बसलेला असायचा. गरीब स्वभावाचा होता तो. तानी आगाऊ आणि गतकाळी बाई होती. मी मावस भाऊ शेतात होतो. गुरांना वैरण करत होतो. सूर्य मावळत होता. आणि मग आमची घराकडं गावात जायची गडबड चालली होती. आणि तेवढ्यात गावातनं मोठ्यानं रडण्याचा आवाज कानावर पडला. मग आम्ही कान टवकारलं. आवाज लयच मोठा येत होता. बायकांनी गैवर घातल्यागत. काहीच काय मार्ग नव्हता. आम्ही दोघांनी पटापट गुरांना वैरणी केल्या आणि सुसाट गावाचा रस्ता धरला. आठवतं तेव्हा लालसर सूर्याचा गोळा आईच्या कुशीत झोपण्यासाठी शिरत होता. आकाशानं उडत उडत पाखरं आपल्या पिलांकडे चालली होती. रानात हिंडायला गेलेली जनावरं मालकांच्या पुढं वासराच्या उडीनं भरभर चालत होती. रस्त्यावरचा फुपाटा उडत होता. शेतात गेलेल्या बायका घराकडे चालल्या होत्या. आणि मग आम्ही रस्त्यानं जोरजोरात पळत होतो. जणू काही शर्यत लागल्यागतच. शेतात गेलेली काही माणसं आवाजाच्या दिशेनं गावाकडे पळत होती. आणि पळत पळत आम्ही 7-8 मिनिटातच गाव गाठलं. लय मोठमोठ्यानं रडण्याचा वेशीजवळ एकच गोंधळ माजला होता. दररोज स्वागताला आमच्या शिव्या होत्या तानीच्या. पण त्याच ठिकाणी आज बायकांचा गैवर होता. लय माणसांची गर्दी होती. आम्ही पुढे इशीजवळ गेलो. समोर बघितलं तो आणि लय मोठमोठ्यानं रडत होती. हात आपटत होती. हात आपटून हातातल्या बांगड्या फोडत होती. डोकं आपटून घेत होती. मी जरा कौतुकानं तानीकडे बघत होतो. मला इतकं काही कळतच नव्हतं. मग मी माझ्याजवळ उभा राहिलेल्या एका पोराला विचारलं, अरे तानी का रडती र? ती पोरग रागातच म्हणलं, अरे दिसत नाही वय तुला? ती बघ तिकडं तानीच्या नवऱ्यानं फास घेतलाय. मी गपगारच झालो. झटका बसल्यावाने झाला मला. डोळ्यासमोर तानीच्या नवऱ्याचा गरीब चेहरा दिसायला लागला. भीती वाटायला लागली. तानी लय मोठमोठ्यानं रडत होती. म्हणत होती, आता मी एकटी काय करू? मी कोणाकडे बघून जगू? मला का सोडून गेला एकटीला? होय व बोला किंव अव डोळा उघडा. लेकरांसाठी तरी उघडा किंवा डोळं. माझं आता कसं व्हायचं व? मी तिथंच उभा राहून सारं बघत होतो. माझ्या शेजारी उभा राहिलेला एक माणूस तानीकडे बघून म्हणत होता, अरे लय गतकाळी बाय हाय. नाटकं चालू आहे ती नुसती. नवऱ्याची काय गरज आहे आता? हाय तर बरंच जण. मला काहीच कळालं नाही. मी नुसतंच ऐकलं. माणसांची लय गर्दी वाढत होती. आम्ही भिल म्हणून मावशीनं आम्हा दोघांना हाताला धरून ओढून घराकडे नेलं. घरी गेल्यावर कशीबशी अर्धी भाकरी खाल्ली. ती पण जात नसताना वरती माळवादावर जाऊन चांदण्यात हातरुणावर पडलो. रडण्याचा आवाज कानावर लय उशीर येत होता. मग हळूहळू बंद झाला. रात्री 11च्या सुमाराला पार सामसूम झाली. मला झोप लागेना. डोळ्यासमोर तानीचा नवराच यायचा. बिचाराचा दोष नव्हता. बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती त्यानं. आभाळ टिपूर चालणं होतं. पण मला अमावस्यागत भकास रात्र वाटत होती. मी तसाच पहाटेपर्यंत हातरुणावर पडून राहिलो. झोपच लागली नाही. कोंबड्यानं भाग दिल्यावर झोप लागली.
आणि मग इतकी झोप गाड लागली की मग सकाळी मी 11 वाजताच उठलो. तानेचा नवरा मरून आता 15 दिवस झालं होतं. तानेचा नवऱ्याविना पुन्हा संसार सुरू झाला. तिच्या चेहऱ्यावर नवरा गेल्याचं कसलंच दुःख नव्हतं. लय आनंदात राहत होती बाई. मग आम्ही रोज आपल्या शेतात जायचो, आंब खायचो, पोहायचो. आम्हाला काय सोयर नसुतक, आमचं आपलं राडगाडगं चालूच. पण कधी कधी माझ्या डोळ्यासमोर तानेचा नवरा यायचा. बिचारा खरंच गरीब होता म्हणून. माझी सुट्टी संपत आली होती आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या गावाला जाणार होतो. शाळा चालवणार होती. आदल्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही पोराने वेशीजवळ गोट्यांचा खेळ मांडला होता आणि शेजारचा पप्या पण आमच्या खेळात होता. पप्या लय कडू पोरगा, लय हुशार, नुसता आगाव. आमचा गोट्यांचा खेळ रंगात होता. बहुतेक सकाळच्या 10 वाजून गेल्या होत्या आणि त्याच वेळेस ताने पांढरं कपाळ घेऊन हातात पिशवी दुमडून आमच्या समोरून श्रीपूरला चालली होती. एसटीच नव्हती गावाला, चालत चालत चालली होती ती. तानेला बघून पाप्या म्हणाला, काय काकू, कुठं चाललायसा? चालली बाबा बाजारला श्रीपूरला. येतोयस काय? नाही नाही, जा जा. मग ताने निघून गेली. 5 मिनिटं झाली असतील तानेला जाऊन तेवढ्यात पप्याचा भाऊ गाडीवर आला आणि मग गाडी थांबली. ए पप्या. पप्यानं वर बघितलं. काय रे भाऊ? पप्याचा भाऊ म्हणाला, अरे मी दुपारपर्यंत श्रीपूरला जाऊन बाजारनं येतो. गुरांना वैरण पाणी कर तेवढं, आठवणीनं कर. वय वय करतो की. पुन्हा पप्याच बारक्या आवाजात म्हणला, ए दादा, अरे आत्ताच पुढं रणकी बाई गेली या, तुला आडवी येईल. गाडीवर घेऊन चल म्हणाल, नेऊ नगस. अरे रणक्या बाईला गाडीवर येणं अपशकुन असतंय, फुकट्याचा मरशील, समजलं का? गाडी निघून गेली. पप्या सहज बोलून गेला. पप्याला अजून नीट कळत पण नव्हतं, तरी पप्या जाणत्या माणसागत बोलून गेला. पप्याच्या बोलण्यानं माझं डोकं विचार करायला लागलं. गोट्यांचा खेळ झाल्यावर मी घरी गेलो आणि मग मावशीला म्हणलं, ए मावशी, ती विष्णू भाऊचा पप्या त्याच्या दादाला म्हणत होता, त्या रणक्या तानीला गाडीवर नेऊ नगस. रणकी म्हणजे काय ग? अपशकुन होतं का ग तिला गाडीवर बसून नेल्यावर? ए खपतो, चल घरात सगळं सांगते. मावशी मला बारक्या आवाजात म्हणली. मग आम्ही घरात गेलो आणि मग मावशीनं सांगायला सुरुवात केली, अरे रणकी बाई म्हणजे ज्या बाईचा नवरा मेला ना, त्या बाईला तसं म्हणते ती. अरे अपशकुन बिकून काय नसतं बघ. पण तानी आगाऊ बाई होती, तिच्यामुळं नवरा मेला म्हणून पाप्या तसा बोलला र. पण हे बघ तुला सांगते, अरे बाईच्या जातीला नवऱ्या बिगर सतनागत असते. बाईला किंमत नसती नवऱ्याशिवाय. अरे नवरा घरात बसून असला तरी बाईला किंमत असती या. नवरा असल्यावर वाकड्या नजरेनं बाईकडे बघायची कुणाची हिंमत नसती या. अरे आधार असतोय बाईला. नवरा गेला की सगळं गेलं. मग ही न बघा, मग ज्याला हागायला पण येत नाही असं पोरबी बोलायला लागलं. बस म्हणावं आता बोंबलत. जाता टवा लांडग्यांसमोर, घ्या आता त्या लांडग्यांशी जमवून. बाया करायला गेली एक आणि झालं एक. धड्याचा येदुसाने ऐवचा पाठ केला बाईनं. माणसानं नेहमी मोठ्यांचं ऐकावं. तवा माईने कसलं चांगलं सांगितलं होतं भाषणात. नाही ऐकलं, अवदसा कुठली. भोगाता कर्माची फळ, भोगाता हातानं आणलेलं रानपण काय असतं ते. मावशी बोलतच होती, पण मला मावशीचं काय बोलणं कळत होतं तर काही कळतच नव्हतं. तरी पण मी आपला तसाच उशीरपर्यंत कान टवकारून ऐकतच होतो.